नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. वारी विशेष विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात सर्व विठ्ठल भक्तांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण या कार्यक्रमात वारीविषयी विशेष कार्यक्रम, त्यांच्या विशेष घडामोडी जाणून घेतो. आज सुद्धा आपण नाविन्यपूर्ण अशा वैविध्यपूर्ण घडामोडी जाणून घेणार आहोत विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात. इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखीचं दुसरं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं आणि यामध्ये उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमे गरजती, भद्र जाते विठ्ठलाचे, अशा काही भावना या अभंगाच्या ओळीमधून व्यक्त होत आहेत. अशा भावना मनात ठेवून इंदापुरात दुसरं गोड रिंगण उत्साहात पार पडलं. त्यानंतर संत तुकोबांची पालखी इंदापूर मुक्कामी असणार आहे, तर ज्ञानेश्वरांची पालखी बरड मुक्कामी असणार आहे. आणि नेमकं थेट जाऊया, आमचे विशेष प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी आहेत. इंदापूर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या ठिकाणचे दृश्य आपण पाहू शकतो. आत्ताच या ठिकाणी रिंगण संपन्न झालेलं आहे. उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंद प्रेमे गर्जती, भद्रा जाती विठ्ठलाचं, अशा भावना मनात ठेवून मालोजीराजांची कर्मभूमी असणाऱ्या इंदापुरात जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण लाखो वारकऱ्यांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे मोठमोठ्या बिल्डिंगी, झाडा, ट्रक, ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथं वारकऱ्यांनी उभं राहून बसून या ठिकाणी या रिंगण सोहळ्याचा आस्वाद घेतलेला आहे. प्रत्येक जण या रिंगण सोहळ्याची वाट पाहत होता, कारण पंढरीच्या वारीवरच्या सगळ्या प्रवासामध्ये इंदापूरचं हे रिंगण महत्वाचं आणि सगळ्यात मोठं मानलं जातं. वारकऱ्यांचा समुदाय आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावरच्या सावया विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये या रिंगणाला खूप प्रचंड असं महत्त्व असतं. वारकऱ्यांच्या मनाला आनंद देण्याचं काम हा रिंगण सोहळा करत असतो. रिंगण चालू होण्यापासूनच आणि आत्ताही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम इंदापूर शहरामध्येच असणार आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं सकाळीच फलटणहून बरडच्या दिशेनं प्रस्थान केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर. आणि हा दुसरं रिंगण पार पडलेला मोठा उत्साह आहे. आणि आता ज्या आकर्षबिंदू, जो उत्कर्ष बिंदू असतो, तो सुद्धा आता जवळ येतो, कारण की 15 जुलैला फक्त 8 दिवस शिल्लक आहेत. आपण थेट जाऊ, यांचे प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश, काय सांगशील, कशा प्रकारचा उत्साह वाढतोय, कारण की अवघे 8 दिवस 15 जुलैला म्हणजे आषाढीच्या वारीला शिल्लक आहेत? नितीन, आज सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दुसरा रिंगण सोहळा, गोल रिंगण त्या ठिकाणी पार पडलेला आहे. काल बेलवडीला पहिलं रिंगण पार पडलं होतं, दुसरं रिंगण इंदापूर शहरामध्ये पार पडलं. खरं तर वारीच्या या सगळ्या प्रवासामध्ये इंदापूरला जे रिंगण होत असतं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं रिंगण मानलं जातं. खरं तर ज्यावेळेस आज रिंगण चालू झालं त्यावेळेस पावसाच्या थोड्याफार सरी रिंगणाच्या वेळेस कोसळल्या होत्या आणि आज ज्यावेळेस रिंगण सोहळा चालू होता, ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचा अश्व त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारत होता, खरं तर वारीत फार कमी कदाचित अशी गोष्ट घडली असेल, संत तुकाराम महाराजांचा अश्व ज्याच्यावरती स्वार विराजमान होता तो अश्व खाली कोसळला. मात्र क्षणाचाही विलंब न लावता खाली कोसळलेला अश्व पुन्हा एकदा उभा राहिला आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी पालखी सोहळ्या म्हणजे त्या रिंगणामध्ये 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आजच्या रिंगणामध्ये घडलेली पाहायला मिळते. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी इंदापुरामध्ये दाखल झाल्यानंतर, रिंगण झाल्यानंतर आज इंदापुरामध्येच मुक्कामी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 5 वाजता बरडला मुक्कामी पोहोचलेला आहे. उद्या हा पालखी सोहळा सकाळी 6 वाजता नातेपुतेच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे, तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या सराटीला मुक्कामी असणार आहे. संत तुकाराम महाराजांचा उद्या पुणे जिल्ह्यातला शेवटचा मुक्काम सराटीला असणार आहे आणि मग हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आज 2-3 दिवस झालं पाऊस पडत नाहीये, वारीमध्ये पाऊस पडत नाही, त्यामुळे कुठेतरी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती चिंता जरी जाणवत असली, वारकरी खंत जरी व्यक्त करत असतील, तरी वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाही. कारण जसे वारीमध्ये रिंगण चालू होतं तसा वारकऱ्यांचा उत्सव तेवढ्याच जोमानं वाढताना पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ऐकून वारकरी आपला आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहेत. नितीन. निलेश, या ठिकाणी रिंगण पार पडत असताना ज्या ठिकाणी अश्वाच्या टाचा किंवा टापा पडतात त्या ठिकाणची माती मस्तकी लावण्याची प्रथा, याविषयी काय महत्त्व सांगशील? खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा असेल किंवा संत तुकाराम महाराजांचा रिंगण सोहळा असेल, या दोनही रिंगण सोहळ्यामध्ये महाराजांचा अश्व पुढे धावत असतो, नंतर दुसरा एक अश्व धावत असतो. 2 अश्व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये धावत असतात. मुळात ज्या अश्वावरती कोणी विराजमान नसतं त्या ठिकाणी पादुका असतात,
खुद्द माऊली त्या अश्वावरती विराजमान असतात ही भावना इथल्या वारकऱ्याची असते। आणि मग ज्यावेळेस अश्वन रिंगणाला प्रदक्षिणा मारतो त्यावेळेस अश्वाच्या ज्या पायघड्या मातीवरती पडतात, जमिनीवरती पडतात, त्यावेळेस अश्व पुढे गेल्याबरोबर पोलिसांनी किती अडवलं किंवा लोकांनी किती अडवायचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य जो वारकरी आहे तो कशाची तमा न बघायचा त्याच गतीनं त्या त्या अश्वांच्या पायदळाची माती कपाई लावण्यासाठी येत असतो। कारण साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय ही भावना या वारकऱ्याची निर्माण झालेली असते। नितीन, नक्कीच धन्यवाद निलेश। या संपूर्ण माहितीसाठी आपण पुन्हा तुझ्याकडे येऊन माहिती घेणार आहोत। मंडळी, हे दुसरं रिंगण उत्साहात पार पडलेलं आहे आणि आता पुढचं रिंगण जी आशा लागली तिसऱ्या रिंगणाची ते सुद्धा महत्त्वाचं असेल। संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण उत्साहात पार पडलेलं आहे आणि त्यानंतर फुगडी, पालवी नावाचा खेळ असे अनेक प्रकारचे खेळ या ठिकाणी वारकरी खेळतात आणि मोठ्या उत्साहात, मोठ्या ऊर्जेनं हे खेळ खेळले जातात। या खेळात महिलाही सुद्धा वारकऱ्यांसाठी मोठा सहभाग असतो। महिलासुद्धा कुठलाही संकोच न बाळगता या खेळांमध्ये सहभागी होतात। आपण बघू शकतो स्क्रीनवरती की वैविध्यपूर्ण अशा फुगड्या, उड्या आणि वेगवेगळे खेळ या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि हे खेळ पार पडल्यानंतर या ठिकाणी प्रत्येकाचा थकवा नाहीसा झालेला असतो आणि यासाठीच हे खेळ असतात की जो काही थकवा किंवा जे काही परिश्रम झालेले असतात ते दूर करण्यासाठी या खेळातनं एक रिफ्रेशमेंट किंवा ऊर्जा मिळते आणि याचाच नेमका आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। थेट बघूयात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण इंदापुरामध्ये संपन्न झालेलं आहे। खरं तर रिंगणानंतर जे वारकरी आनंद साजरा करतात, वेगवेगळे खेळ करून ते वारकरी आनंद साजरा करीत असतात। खरं तर त्यांचा आनंद हा शब्दा पलीकडचा असतो, कारण शब्दाच्या पलीकडे जाऊन फुगडी असेल, जे पावली नावाचा खेळ असेल, वेगवेगळे जेवढे खेळ खेळता येतील त्या खेळांची नावही माहीत नाहीत, तेही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वारकरी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहाने या ठिकाणी करत असतात। ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे वारकरी आपला आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतायत। या ठिकाणी या दिंडीच्या प्रमुख माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याकडे जाणून घेणार आहे। रिंगण संपन्न झालेलं आहे, वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कसा आनंद आहे नेमका? नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा मुच्या चढा तुका म्हणे भिडा भक्तीच्या या आनंदाचं वाक्याने वर्णन करता येणं शक्य नाही, हा असा आनंद आहे। तर शब्दापलीकडचा आनंद आहे। कोणकोणते खेळ खेळताय तुम्ही, कशा प्रकारे आनंद व्यक्त करताय? आम्ही इथं वारकरी संप्रदायानं जे पावलं म्हणतात, जी पावलं वारकरी म्हणतात ती पावलं आम्ही खेळतो। आम्ही मनोरा केला, त्याचबरोबर आम्ही आता फुगड्या खेळतोय। याच्यामध्ये 3-4 प्रकारच्या फुगड्या पण होतील आता इथून पुढे। खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे यांनी केलेले फुगड्या होतील। खरं तर हा शब्दापलीकडचा आनंद आहे, हा व्यक्त करता येण्यासारखा आनंद नाही, मात्र हा आनंद आहे। आता खरं तर पांडुरंगाचं पंढरीचं खूप जवळ आली आहे, पांडुरंगाचं दर्शन घेण्याची वेळ खूप जवळ या वारकऱ्यांची आलेली आहे। त्यामुळे हा वारकरी आता जशा पद्धतीने आनंद साजरा करता येईल तशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर। या वारीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या सामील होतात। संत तुकाराम महाराजांच्या दिंडी पालखी सोहळ्यात वैविध्यपूर्ण अशा दिंड्यात सहभागी झाल्यात, परंतु आज विशेष हे की या पालखी सोहळ्यात मूकबधीर, गतिमंद आणि अपंग मुलांनी सुद्धा सहभाग घेतला आणि आपली दखल घ्यायला भाग पाडलं। आणि बघूयात काय वैविध्यपूर्ण, काय विशेषता होती या मूकबधीर लोकांच्या या पालखीची, वारकऱ्यांची, आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। आपण थेट बघूयात। हिरव्यागार वाटेवरती फडकू लागले झेंडे आणि टाय मृदुंगाच्या गजरात नाचू लागले सारे। वारीचा प्रवास पंढरीच्या दिशेने चालू आहे। आज इंदापूरमध्ये श्री समर्थ व्यायाम मंडळ संचलित मूकबधीर आणि मतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे सांप्रदायिक दिंडी सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेली आहे। साक्षात विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। टाय मृदुंगाच्या गजरावरती या सगळ्यांचं नृत्य चालू आहे। आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करतोय। खरं तर हे सर्व मुलं मनाने जरी, शरीराने जरी अपंग असली तरी मनाने मात्र खचलेली पाहायला मिळत नाही। त्याच दोषात, त्याच आनंदात या ठिकाणी तेही आनंद, वारीचा आनंद लुटत, वारीचा आनंद या ठिकाणी लुटताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी
सर माझ्यासोबत आहे शाळेचे. सर काय सांगाल नेमकी कशा प्रकारचा उपक्रम आहे, दरवर्षी दिंडी वारीमध्ये सहभागी होते? हा या समर्थ या मंडळाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या मूकबधीर शाळेतील हे विद्यार्थी असून गेली 15 वर्ष झालं या शाळेतील विद्यार्थी हे या दिंडीला येतात. या मागचा उद्देश असा आहे की कानाने बहिरा मुखापरी नाही, शिकविता भाषा बोले कैसापाई या म्हणीप्रमाणे हे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या माध्यमातून आम्ही गेली 20 वर्ष झालं करत आहोत. या ठिकाणी एक ताई आहे, मी तिला बोलतोय. बाया तुला दिंडी कशी वाटते? खरं तर या मुलीला बोलता येत नाही, मात्र हावभावावरून ही दिंडी आपल्याला खूप सुंदर वाटते. खरं तर शब्दांच्या पलीकडची भाषा जी आहे ती भाषा या ठिकाणी या मुलीच्या बोलण्यातून, त्या हावभावातून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, इंदापूर. खरं तर वारीविषयी जेवढं बोलावं, जेवढं बघावं तेवढं थोडंच आहे आणि खूप उत्कंठावर्धक अजून गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पुढल्या भागात. आज इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.